नशिंद दाखवतो आणि शेंड गुलाम दलालाईने पुन्हा एकदा समाजाला या लढाईसाठी तयार होऊ देत नाहीत अशा प्रकारची भूमिका दलालांची आहे. आणि समाज इमानदार आहे, आपला बहादूर आहे आणि बहादूर समाज रस्त्यावर जर लढला नाही दलाल दिसणार नाही. आणि मग दलालांनी त्यांची दलालकी शाबूत ठेवण्यासाठी प्रस्थापित त्या पुढाऱ्यांचे पाय चटण्याचं काम करतात. आणि म्हणून भावना आपणाला एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन पुन्हा एकदा ताकदीने या महाराष्ट्रामध्ये आपल्याला उभं करायचं आहे. या ठिकाणी उद्या होत असलेल्या 1 ऑगस्टच्या जयंतीच्या अनुषंगाने साहेब म्हणल्याप्रमाणे या ठिकाणी अडाणी अशिक्षित समाज बांधवांनी जयंती हातात घेतात. जयंतीचा निधी कशा पद्धतीने खर्च करावा, कुठे उधळावा. 100 माणसं जर मिटिंगला बसले 95% माणसं म्हणली की या ठिकाणी डीजे लावायची काही गरज नाही. सगळं समाज मान्य करतो, पण 5च भादर उठून म्हणतात की नाही डीजे नाही तर जयंतीच करायची नाही. कॅन्सर ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामधल्या मातंग समाजामध्ये आहे. त्या डीजे मुळे फायदा किती होती, पण प्रचंड प्रमाणात त्याचा कर्कश आवाज, त्या आवाजामुळे जे आपला छाती धडधडते, वरद माणसं बिमार पडतात. काही ठिकाणी माणसं त्या डीजेच्या आवाजाने मरून सुद्धा जात असतात, अटॅक येतो. परंतु त्या आवाजामुळं, त्या नाचण्यामुळं, त्या झेंगाण्यामुळं यांना असं वाटतं की बाबा आमची फार मोठी जयंती झाली, म्हणजे काय समाज फार मोठा जागृत झाला की काय परिवर्तन झालंय समाजाचं. ज्या समाजाची अधिकाराची हक्काची लढाई आपल्या 30 वर्षापासून आपण खांद्यावर घेऊन लढतो, ज्याचं नाव आहे आरक्षणामध्ये वर्गीकरण झालं पाहिजे, वर्गीकरण झालं पाहिजे. यासाठी लागणारा जो दारूगोळा आहे, यासाठी लागणारा पॉम्पलेट आहे, यासाठी लागणारा डिझेल आहे, यासाठी लागणारी जी भाकर आहे, या समाजाच्या कष्टामधल्या पैशामधून हे निर्माण झालं पाहिजे, उभं टाकलं पाहिजे. तर ही लढाई अतिशय वेगाने समोर जाऊ शकते आणि हजारो नव्हतं लाखो माणसाला लढण्यासाठी रस्त्यावर आणू शकते. आणि म्हणून या जयंतीच्या माध्यमातून होणारी भट्टी या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या लढाईकडे कसं वर्ग करता येते, त्या ठिकाणी आपण सर्वांना त्या ठिकाणी जागरूक राहून काम करायचे. 1-2 माणसाच्या आणि छोट्या माणसाच्या बळावर ते जयंती कशा पद्धतीने गोकुल धांगडधिंगा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अण्णाभाऊच्या विचाराचे विद्रुपीकरण चालू आहे महाराष्ट्रामध्ये, हे आपलं थांबवणं आपल्याला काळाची गरज आहे. आणि म्हणून शिकलेला वर्ग, लढणारा कार्यकर्ता, लढाऊ कार्यकर्ता तो त्या ठिकाणी अन्यायाच्या विरोधामध्ये जसं आपण बंड पुकारतो, ते एक होत असलेल्या अण्णाभाऊसाठीच्या जयंतीच्या याच्यावरला नियोजनावर अन्यायच आहे. आणि म्हणून तो अन्याय सुद्धा आपल्याला आणून या ठिकाणी अण्णाभाऊच्या विचाराची मेजवानी सामान्य माणसाच्या डोक्यामध्ये भरवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. अण्णाभाऊला देव मानून अण्णाभाऊच्या या ठिकाणी प्रतिमेला आपण नतमस्तक होत असतात, परंतु अण्णाभाऊनं सांगितलेला विचार आपल्या डोक्यामध्ये घेत नाही. ज्याचं मन मनकट मस्तक जे मजबूत असते ते कुठेही नतमस्तक होत नाही. अशा प्रकारचा संदेश अण्णाभाऊच्या साहित्यामधून या ठिकाणी जगाला दिलेला आहे. आणि म्हणून ही विचाराची शिदोरी आपल्याला या ठिकाणी आपण सर्व महाराष्ट्रामध्ये या अण्णाभाऊच्या व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्याला द्यायचे आहे. आणि म्हणून भावांना आपण या ठिकाणी सर्वांनी उद्या 1 ऑगस्टला नांदेडमध्ये अतिशय ताकदीनं एक आपलं लढणार 12 महिने आपण आणि 1 महिन्याचा कार्यक्रम काही ठरलेले आहेत. विचार आपापले बुक काढायचं, पॉम्पलेट छापायचे, मान्यवरांच्या तारखा घ्यायचा आणि मग सगळा लाखोंचा निधी गोळा करायचा आणि ते सगळं व्यवस्थित आहे त्याचं सगळं करून घ्यायचं. परंतु हे आपण लढत असताना हाच विचार आपल्या व्यासपीठावरून आलेल्या हजारो मातंग बांधवांना किंवा बहुजन बांधवांना अण्णाभाऊच्या विचाराची मेदवानी, अण्णाभाऊला परिवर्तन मान्य होतं, अण्णाभाऊला हे विद्रोहीकरण मान्य नव्हतं, अण्णाभाऊला म्हणणाऱ्या माणसामध्ये विचाराची संजीवनी पेरलेली आहे. आणि त्या अण्णाभाऊचा विचार ऐकून वाचून इथं बहादूर माणसं लढवई झाले. अण्णाभाऊला अतिशय प्रभावी फकीरा या ठिकाणी उभं केला साहित्याच्या माध्यमातून. आणि फकीरा वाचल्यानंतर अंगावर शहारे येतात. मरणाकडे वळणारी माणसं पुन्हा संघर्षाकडे वळतात. अण्णाभाऊच्या नायका अतिशय बहादर या ठिकाणी कमरेला असा पदर खोचून प्रस्थापित गुंडांना त्यांनी त्या ठिकाणी संपवण्याचं काम, खतम करण्याचं काम केलेलं आहे. असं बहादूर साहित्य अण्णाभाऊ साहेब भावानो. आणि त्या शेवटच्या माणसापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत आपणाला ह्या जयंतीच्या माध्यमातून न्यायचं आहे. हे विचाराची लढाई अण्णाभाऊच्या व्यासपीठावर नेत असताना महाराष्ट्रामधलं अण्णाभाऊच्या विचाराचे विद्रोहीकरण आपल्याला थांबवणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग जयंती दलालाच्या हातात सोडून टाकायचं आणि 1 वर्ष मग आपण या ठिकाणी आरक्षणाच्या लढाईच्या माध्यमातून अन्याय